कवळे सर आहेत आपल्यासोबत. सर आज कोणत्या कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? उस्मानाबादी करडं पाहू शकाल मित्रांनो. ओके. आणि ही किती आहे त्याची शेळी? दुसऱ्या त्याची शेळी. आणि त्याच्या मोठ्या त्यांची काही किंमत आहे? ते अलीकडल्याची 25,000 आणि पलीकडल्याची 22,000. पिल्लावाले आहे का? गाभण आहेत सगळ्या. बाजार पाहू शकाल मित्रांनो. मेंढ्या जास्त आहेत बाजारात. आणि हा आपल्या हातात आहे कोंबडा. हा कोणता आहे? बेंटेलचं आहे. ओके. याची काय किंमत सांगताय? हे 2,000 रुपयाला एक. 2,000 रुपये. ओके. 2,000 रुपये किंमत सांगतात. आणि हा 2-1 वर्षाचा असेल ना? नाही मग कोंबडे बघा 700-800 रुपये दर चालू आहे यांचा. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला तालुका शिरूर, तळेगाव, ढमढेरे या ठिकाणी भरणारा शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यांचा बाजार. मित्रांनो, या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या विक्रीसाठी येतात आणि त्यांची किंमत काय होती, या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. शेळ्या बघा मित्रांनो. कवळे सर आहेत आपल्यासोबत. सर आज कोणत्या कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? उस्मानाबादी पूर्ण उस्मानाबादी. ओके. आणि किती आहे त्याच्या शेळ्या असतील या? दुसऱ्या तिसऱ्या पिल्लावाले गाभण आहेत त्या खाटे ओके. पिल्ल विकलेले खाटे आहे. यांची काय किंमत सांगताय सर? आता हे 12 मागत आहे. ही एक 12ला मागतात. हां. ती 11.5ला मागतात. ओके. आणि पलीकडच्या ह्या दोन्ही त्यांची पण? ही 10ला मागत आहे एक. हां. आणि ही 9ला. ओके. खाटे असल्यामुळे. हां. ओके. पाहू शकाल आपल्याकडे पूर्ण उस्मानाबादीच असतात ना? उस्मानाबादी. ओके. आणि आपण कोणते कोणते बाजार करता? तळेगाव, सुप्पा, लोणंद, चाकण. ओके. 4 बाजार. 4 बाजार. जर मित्रांनो तुम्हाला उस्मानाबादी शेळ्यांमध्ये जर काम करायचं असेल आणि शेळ्या खरेदी करायच्या असतील तर कवळे सर असतात ते, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते बाजार करतात ते पाहू शकाल. पाहू शकाल इकडं पण पाळीव शेळ्यांमध्ये भरपूर शेळ्या आहेत आणि इकडं करडं पण आहेत बघा शेपरेट. करडं पाहू शकाल मित्रांनो. करड्यांची किती? 5,000 सांगतात. 5,000. हां. 8 बोकड आहेत. 4-5. ओके. 5,000 रुपयांनी किंमत सांगतात ते बघा. इकडं शेळ्या पण आहेत बघा. शेळ्या पाहू शकाल. या 15-16 रुपये किंमत सांगतात इकडं. या सगळ्या पिल्लावाल्या आणि गाभण शेळ्या आहेत आणि यांची 22-25 हजारांनी किंमत सांगतात ते पाहू शकाल. एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत आणि भरपूर शेळ्या येतात ते इकडं पण. पाळीव शेळ्यांमध्ये जर आपल्याला पण काम करायचं असेल तर तळेगावचा बाजार आहे. काटेवाडी शेळ्या आहेत पाहू शकाल. एकदम फुल साईज मध्ये आहेत. त्यांची काढ आपली एक व्हिडिओ. शेळ्या बघा मित्रांनो. मग क्वालिटी कोणत्या कोणत्या शेळ्या आहेत या? उस्मानाबादी सगळ्या उस्मान. आणि पिल्लावाले आहे का? पिल्लावाले. तिला 5 बोकडे, तिला 2 बोकडे. हां. त्या बाकीच्या गाभण आहे, एका मालकाच्या आहे. ओके. काय किंमत सांगता यांची? त्यांचे सांगा 18,000 19,000. 18-19 हजार. ओके.
शेळ्या पाहू शकाल तिला एकदम पाठबोकड. क्वालिटीमध्ये पाठ हे बच्चे बघा. ओके ही पिल्लं आहेत बघा या शेळ्यांची. जे शेळ्या आपण आता पाहिल्या त्यांची ही सगळी पिल्लं आहेत आणि 18-19 हजार रुपये सांगायला आहे बघा. आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत. हिशोबाने देऊन टाकायचे. ओके शेळ्या बघा मित्रांनो, या पण सगळ्या शेळ्या उस्मानाबादी आणि क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत सगळ्या पाहू शकता. काठेवाडी आहे. दात तुमचे आहेत का? हा आपले ओके कोणत्या कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? या सगळ्याच आपल्या धनगरी काठेवाडी. ओके ही काठेवाडी आहे ना? हा ती ही कशी खाटी आहे गाभण आहे? गाभणी गाभण आहे. ओके आणि तिची काय किंमत सांगताय? तिचं 18,000 रुपये सांगा. 18,000. ओके आणि बाकीच्या उस्मानाबादी शेळ्या हा उस्मानाबादी क्रॉस. त्यांची काय किंमत सांगताय? त्यांची सगळ्यांची 18 सांगा. 18 पिल्लावाले आहेत ना? हा पिल्ल 2 ओके 2 पिल्ले आहेत बघा. 18 आणि आपण प्रत्येक बाजारात असता का? हा प्रत्येक लोणंद मध्ये शिरूर मध्ये. ओके चाकणला नाही ती? चाकणला नाही. ओके लोणंद आणि शिरूरला असतात आणि ते हा. दादा. आणि त्यांच्याकडं ह्या उस्मानाबादी आणि काठेवाडी हा काठेवाडी आणि धनगरी शेरड्या लांब कानाच्या लांब कानाच्या. बिट्टल क्रॉस मधल्या. ओके बिट्टल क्रॉस मधल्या शेळ्या असतात ते. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की भेट द्या. तुम्ही कोणते बाजार करता म्हटले? शिरूर तळेगाव तळेगाव आणि लोणंद. हे लोणंद. ओके तळेगाव आणि लोणंदचा बाजार करतात ते पाहू शकाल. आणि शेळ्या एकदम क्वालिटीमध्ये आहे. हा क्वालिटी मध्ये एकदम. जर आपल्याला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की भेट द्या. ठीक आहे दादा धन्यवाद. थँक्यू. शेळ्या बघा इकडं पण शेळ्या क्वालिटीमध्ये आहेत सगळ्या उस्मानाबादी आहेत बघा जास्त करून. आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत. दादा आपले आहे का? हा आपले ओके कोणत्या कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? आपल्याकडे गावरान आहेत, बिट्टल आहे. ओके काय किंमत सांगताय? देशी बोंडेशी सांगायला 25,000. 25,000. एक बोकड खाली आहे काय खाली. बोकड आहे का? त्याचं बोकडच मागतील आता 7,000 रुपये. ओके आणि ही किती आहे त्याची शेळी आहे? दुसऱ्या आहे त्याची शेळी. दुसरी. आणि त्या ज्या मोठ्या ते दोन बी आहेत, आपल्याच आहेत, गाभण आहेत सगळे. त्यांची काय किंमत आहे? ते अलीकडल्या शेळी 25,000 सांगा. 25,000 आणि पलीकडे पलीकडलीची 22,000. त्या पिल्लावाले आहे का कसे? गाभण आहेत सगळ्या. सगळ्या गाव हो. ओके आणि ही पाट ही बी गाभण आहे. पहिल्याची आहे त्याची पाटी. पहिले आहे त्याची. हो. हिचे काय सांगते? तिची सांगायला 16.5 आहे. 16.5. पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहे. आणि आपण कोणते बाजार करता? दररोज बाजारला असतो. नाही, आज कोणते? आज तळेगाव, उद्या राशीन, बुधवारी लोणी प्रवारा, गुरुवारी लोणंद, शुक्रवारी गोडेगाव, शनिवारी काष्टी. तर दादांनी सांगितल्याप्रमाणे ते बाजार करतात. आणि आपल्याकडे कोणत्या शेळ्या असतात? बिट्टल, गावरान, काठेवाडी. ओके म्हणजे सगळेच असतात. हो सगळ्याच असतात. ओके ठीक आहे. हो. ठीक आहे दादा धन्यवाद. हो तर पाहू शकाल इकडं पण भरपूर शेळ्या आहेत बघा. आणि शेतकऱ्यांच्या शेळ्या जास्त येतात ते मोठ्या मापाच्या. बाबा आहे तुमचे आहे का? आपले कोणते आहेत त्या? कोणते शेळे आहे? साधे साधे गावरान. काय किंमत सांगताय? त्यांचं 20,000 रुपये. 20,000 रुपये. आता गाभण आहे कसे आहेत? नाही खाटे फाटे आहेत. ओके आणि किती त्याच्या शेळ्या असतील या? तसं नाही सांगता येईल. हा? काय हिचं नाही झालं पण हिचं झालं 2-3. ओके 2-3 याच्याचे आहेत बघा. का बरं? व्हिडिओ घेतो. हा व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ करता का? मोबाईल आहे ना. हा मेंढ्या बघा मित्रांनो पाहू शकाल. दादा आहेत आपल्यासोबत. दादा आपलं नाव काय आहे? तुकाराम हाके कुठून आले? भरतगाव. ओके आता हे मेंढ्या आणलेत विकायला गावरान आहेत हा गाव ना? किती वय असं यांचं? वयाचे 3, 3.5, 4 महिन्याचे. ओके आणि काय किंमत सांगताय? त्यांची सांगाय सांगतोय 9,000 रुपये. पावणे 8 मागते. पावणे 8 मागतात. आणि वजन किती असेल? वजन 11-12 किलो. ओके काही फरक पडलाय का बाजारात? आज कमी म्हणजे बाजारभावात काही फरक आहे का? 500 रुपयांनी फरक आहे ना. कमी आहे का जास्त? कमी. कमी आहे. पाहू शकाल. ठीक आहे दादा धन्यवाद. कसा 10-2
पुढं बघा मेंढ्या आणि बोकड भरपूर आहे. बोर शेळी आहे का? काय किंमत सांगते? 10. आणि किती वेळा त्याची शेळी असेल? चौथ्या. त्या मेंढ्या वगैरे भरपूर आहे. चला बापू चला. नाही याला की काय बाबू सारखा बाजार पाहू शकाल मित्रांनो. मेंढ्या जास्त आहेत बाजारात. माल भरपूर येतो इकडं पण. बोकड बघा शेळ्या बघा मित्रांनो. एक शेळी आणि करडे आहे बाकी. बोकड किती आहे याच्यात? 3. काय किंमत सांगते? 10,000. ओके. आणि शेळीचे? 18. करडे एक सोबत? तिला 3 करडे 3 करडे. करड्यांचे पण सांगता का? करडांचे वेगळे. करड्यांचे वेगळे. ओके. आणि किती वेळा त्याची शेळी? तिसऱ्या हाताने खाली झाली. तिसऱ्या येतात. ओके. आणि 3 काय आहे? बोकड एक पाठी कसे? 2 बोकडे आणि 1 पाटी. 2 बोकड आणि 1 पाठी. घरगुती आहे ना? हा घरगुती. आणि कुठून आले होते तुम्ही? वाडी बोला डोंगरगाव गायकवाडी. डोंगरगाव. आणि तिला हा 2 करडे. हिचे काय सांगतात? तिचे 18,000. 18,000. पाठ बोकड आहे का? काठ बोकडे काही शेळी उदी असं तुम्हाला कास पण चांगले आहे शेळीचे. कास 2 करडे दुसऱ्या झोपाने खाली. आणि नाळ नाही पडलं कारण आत्ताच खाली झाले. हा आठवडा झाला. हां. ही पण शिला 3 करडे वाटते. ओके. वाटे ही पण तिसरे तरी शेळी आहे बघा. 3 करडं होतं ते हिला. ही 2 आणि हे तांबडी. ओके. ठीक आहे दादा धन्यवाद. मेंढ्या पाहू शकाल बघा. मेंढ्या भरपूर आहेत. बोकड बघा मित्रांनो एकदम फुल साईज मध्ये. दादा कोणता बोकड आहे हा? कोणतं आहे बोकड? बोकड कोणतं आहे जातीचं? काटेवाडी. काय किंमत सांगताय? किंमत ना हा 25 सांगते पण काय ते बोला 25,000 रुपये किंमत सांगताय ते बघा. फुल साईज मध्ये 4 दाती आहे. ठीक आहे. मोठं का तुमच्या आहेत का? कुठून आले तुम्ही? आम्ही राळेगणवरती. हां. माडगेळमध्ये आहे का? माडगेळमध्ये आहे का विजयपुरी? हां. काय मीडियममध्ये. मीडियममध्ये काय किंमत सांगताय? याची 11,000. 11,000. आणि किती महिन्याची असतील हे? 4 महिने. 4 महिने.
वजन वगैरे किती? वजन त्यांचं काय आपल्याला अंदाज घ्यावा लागायचा तरी 12-13. 12-13 आणि आता बाजार कसा आहे म्हणजे 30% बाजार आहे? मीडियम म्हणजे काय लय तेज आहे का असं नाही आहे ना? नाही मीडियमच बाजार आहे. कमी आहे ना? वजन माप आहे ते एकच नाही. ओके ठीक आहे दादा, धन्यवाद. पाहू शकाल अशा प्रकारे बाजार आहे आजचा. इकडे पण शेळ्या आहेत बघा. भरपूर मेंढ्या आहेत. इकडं पण शेळ्या आहेत बघा बरेच. तुमचे आहेत का? काय किंमत सांगतात? किंमत काय सांगतात? 9,000. 9,000 किंमत सांगतात. सगळ्याच बाजार फिरलो. करड आहेत बघा. बघा ना मुकटे नको लय भारी बघा आले. इकडं पण करडे आहेत बघा. काय म्हणजे दात तुमचे आहेत काय? करड तुमचे आहेत का? काय किंमत सांगताय? 6,500. 3 महिन्याचे असतील. दोन काढल्या बार काढले मोठा कोणता? पण अरे चालेल ना मला आता मी 8 म्हणलं आणि ते 7 म्हणते. करडा बघा, भरपूर करडे आहे आणि मेंढ्या पण भरपूर आहे. पाहू शकता. इकडे बघा ही मेंढ्यांची करडे आहे बघा, पाहू शकता. मेंढ्या आणि शेळींची मिक्स आहे. दादा तुमचे आहेत का? कुठून आले तुम्ही? कुठून आले दादा? मी गणेशवाडी. ओके. आता हे मेंढ्यांची करड आणि शेळींची मिक्स आहे. हो. पाटी बोकड मिक्स आहेत कसे? हो पाटी बोकड. ओके. आपण दर सोमवारी असता का? हो असते इथं. आणि अजून कोणता बाजार करता? मी 8 बाजार करतो. कोणते? गुरुवारचा लोणंद करतो. हां. शुक्रवारी यवत, शनिवार चाकण काष्टी, चाकलं नाही. ओके. आपल्याकडे दर प्रत्येक बाजारात पिल्लच असतात ना? हो पिल्लस. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 82 62 94 18. परत एकदा सांगा. 82 62 94 18. कंपल्सरी आपल्याकडे पिल्ला असतात. ओके. ज्याला पूर्ण पाहिजे पिल्लं ते कॉन्टॅक्ट असतात. करू शकतो. ज्यांना पाहिजे नाही तर आपल्याला कॉन्टॅक्ट करून. ओके. पाहू शकाल. आणि क्वालिटीमध्ये पिल्लं असतात ते. आता सध्या मेंढ्यांची जी पिल्लं आहे त्यांचा काय दर चालू आहे? ही 3.5 दिलेली त्यातली. हां, मोठीवाली. हां. बाकी यात 4च राहिले ते. आणि शेळ्यांची जी पिल्लं आहे ती 2,500 3,000 काय 2,000 असं. ओके. पाहू शकाल. आणि आपल्या हातात त्याचे काय होते? हे 4.5 सांगतो. 4 पण द्यायचे 4पर्यंत. आता ओके. 6-7 किलो जाईल. तर पाहू शकाल. हे दादा आहेत, त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा.
ठीक आहे दादा, धन्यवाद. याची काय किंमत सांगते? 15,000. आणि या पाटी आहे का? त्यांची काय सांगतात? त्यांचे सांगितले 14,000. 14,000. 7,000. ओके. खाटे आहे का बने? आणि आता एक येलेली हां. आणि एक गाभण. पाहू शकता. आणि याचे 16 ना? हां. याचे 16,000. बाकीचे पण मेंढ्या तुम्ही पाहू शकाल. इकडे क्वालिटीमध्ये मेंढ्या आहेत मालेगावमध्ये. फक्त मामा तुझं नाव सांगितलं मला असे मी डायरेक्ट बकरी उकळून चाललो. तू काम करू. भरपूर माल आहे. मेंढ्यांचा माल जास्त आहे, शेळ्यांचा कमी आहे. आणि बाजारभावामध्ये चढ उतार येतो. पाहू शकता बाजारभाव चाकण बाजारापेक्षा थोडे कमी वाटतात ते. शेळ्या आहेत बघा मित्रांनो. दादा कोणत्या शेळ्या आहेत या? गावरान आता गाभण आहे का खाटे आहे? खाटे काय किंमत सांगते? किंमत 30,000. 30,000 जोडीचे. काही कमी जास्त होतील ना? आणि किती वेळा त्याच्या शेळ्या असतील या? पहिल्याच आहे का? ठीक आहे दादा. मेंढ्या पण भरपूर आहे. बोकड आहेत बघा. दादा कोणता बोकड आहे हा? गावठी बोकड आहे. काय किंमत सांगताय? 15,000. 15,000. आणि किती दातावर असेल? 2 दात. 2 दाती. 15,000 किंमत सांगता. 2 दाती. आणि वजन किती असेल अंदाजे? साधारण 30-35 किलो. 30-35 किलोचं आहे. एकच आहे का आपल्याकडे? हा एकच आहे. बाबा काय किंमत सांगताय कार्डांची? किंमत काय सांगताय? 6,000. किती? 6,000. भरपूर माल येतोय. आणि इकडे व्यापारी कमी आणि शेतकरी जास्त राहते. ते बघा पूर्ण शेतकरीच शेतकऱ्यांचाच माल जास्त आहे. मेंढ्याची लहान करडं, शेळ्या, बोकड. दादा याची काही किंमत सांगा? 12,000. 12,000. भरपूर माल आहे. शेळ्या पण दादा शेळीची काय किंमत सांगताय? 9,500. खाटी आहे का? नाही का पण? आणि किती वेळा त्याची असेल? तिसऱ्यांदा आहे बघा. भरपूर माल आहे. करडं पण शेळ्यांची करडे आहे बघा पूर्ण. तुमचे आहेत का? कुठून आले तुम्ही? इंगळेनगर. आपलं नाव काय आहे? महादेव शक्तीपुरा. ओके. आणि हे जे करड आणले ती कोणती? काय किंमत सांगते यांची? 8,000 रुपये. आणि किती महिन्याची करड असते ती? 2.5-3 महिने. 2.5-3 महिने. 8,000 रुपयांनी किंमत सांगतात. इकडं पण भरपूर शेळ्या आहेत. शेळ्या आणि शेळ्यांसोबत करडं पण पाहू शकतो. करडं बघा. शेळ्या
शेळे आणि मेंढ्यांची गर्दी आहेत पूर्ण. दादा आहेत आपल्यासोबत. दादा आपलं नाव काय आहे? बापू गायगुडे, गाव कोणतं? राशीन. आपण कोणते बाजार करता? 6 बाजार. 6 बाजार करता. ओके. आता ही करडे आहेत विकायला, यांची काय किंमत सांगते? 3,500 रुपये. 3,500 रुपये. मेंढ्यांची? मेंढी 3,500. 3,500 जाऊ शकाल. 3,500 रुपये किंमत सांगते ते मेंढ्यांची आणि शेळ्यांची. आणि आपल्याकडे प्रत्येक बाजारात करडेच असतात का? हा कडक. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता का? 9503 75 91 50. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि जर आपल्याला कोणाला करडं हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. इकडं पण करडे आहेत बघा. ही थोडी मोठी करडे आहेत. तर दादा आहेत. दादा आपण कोणते बाजार करता? राशीन बिगवून हां. लोणन शिरूर. ओके. आणि प्रत्येक बाजारात आपल्याकडे करडच असतात का? करड खूप. काय किंमत सांगतात? त्यांचा दर पाहिजे ना म्हणजे वयानुसार साईज. ओके. आता हे मोठे याचं काय होईल? 5.5 सांगायला. ओके. व्यवहारात बसलो कमी जास्त हे तुमच्या हातात आहे याचं? सांगाय 3,500. 3,500 म्हणजे घ्यायचं 3,500. ओके. पाहू शकेल एकदम क्वालिटीमध्ये करडे. आपला मोबाईल नंबर सांगता का? 86 25 82 93 60. ओके. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते बाजार करतात ते. जर आपल्याला कोणाला करडं हवे असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकीचा माल तुम्ही पाहू शकता. सबके नहीं रहती है, अपना खास आदमी को रहा तो उसके से नहीं करती रहती. भरपूर माल आहे. बोकड बघा मित्रांनो, फुल साईजमध्ये बोकड ईदला काढून त्याला. दादा तुमचं आहे का? तुमचं आहे? कोणतं आहे? हे गावरण आहे. गावरणमध्ये. किती दाती आहे? किती दातावर आहे? हे 4 दात. 4 दात. 6 दात लागत चालू. ओके. आणि वजन किती असेल अंदाजे? वजन अंदाजे दादा आता जिवंत वजन दादा 70 किलो कमी. ओके. काय किंमत सांगताय? किंमत हे सांगते 22,000. 22,000. ओके. 22,000 रुपये किंमत सांगते. कमी जास्त करून 20 पर्यंत देऊन टाकू. ओके. आणि आपण प्रत्येक बाजारात असतात? प्रत्येक बाजार काय असतं आपल्याकडे? बकरच खाली. बकरं. हां बकरच. ठीक आहे दादा. किंमत आहे काही कमी आहे. जसं चाकण बाजारामध्ये कळू शकाल. कोंबडे आहेत बघा. इकडनं पण कोंबडे येतात आहे बऱ्यापैकी. तर इकडं पण ठेवलेले आहे. आपल्याकडं जसं चाकणचा शनिवारचा बाजार भरतो तसं इकडं हा सोमवारचा बाजार आहे. कळू शकाल. कोंबडे आहेत बघा. भरपूर माल आहे इकडं पण. इकडं पण कोंबडे आहेत. दादा आहेत बघा आपल्यासोबत. दादा आपलं नाव काय आहे? रामचंद्र सोनबा शेलार. ओके. आणि आपण शिरूर बाजारात आहे. शिरूर, पुणा, तळेगाव,
वाघोली सगळीकडे असतात. ओके, एवढे बाजार करतात ते. आणि हा आपल्या हातात आहे कोंबडा, हा कोणता आहे? बेंटेलचं आहे. ओके, याची काय किंमत सांगताय? हे 2000 रुपयाला इकडं. 2000 रुपये. ओके, 2000 रुपये किंमत सांगतात ते. आणि हा 2-1 वर्षाचा असेल ना? नाही नाही, मग 1 वर्ष. 1 वर्ष. आपल्याकडे प्रत्येक बाजारात आहे कोंबड्या? प्रत्येक बाजारात. ओके का? आणि तो व्हाईटमध्ये तो तो कोणता बी आहे? तोच आहे. तोच आहे का? दाखवू बरं. व्हाईटमध्ये तो पण आहे. आणि त्यांच्याकडे प्रत्येक बाजारामध्ये अशा कोंबड्या असतात ते. प्रत्येक बाजारात. याची काय किंमत सांगते? तेवढेच काही कमी जास्त होतील का? होईल. होतील. दोन्ही घेतले. आपला मोबाईल नंबर देता का? आहे 97 63 34 28 62. ओके, तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि असे फॅन्सी कोंबडे जर हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा, पाहू शका. आणि कोंबड्यांचा काही दर चालू आहे का? 500 600. 500-600. एक मिनटं, फोटो पळण. असंच घेतो फक्त, तुमचं नाही घेत, हेच घेतो. कोंबडे बघा मित्रांनो, कोंबडे बघा 700-800 रुपये दर चालू आहे यांचा.